नमस्कार बीएलओ मित्रांनो बीएलओ ॲपमध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन या टॅबमध्ये एखाद्या मतदाराचे मॅपिंग झालेले नाही म्हणजेच तो अनमॅप आहे आणि या अनमॅप असलेल्या मतदाराचे स्वतःचे नाव 2002च्या यादीतून शोधून त्यास मॅप कसे करावे किंवा तो व्यक्ती जर कोणाचा तरी प्रोजेनी असेल तर ते प्रोजेनीचं रेकॉर्ड आपल्याला कसं शोधायचं, या दोन्ही बाबी आपण ॲपमध्ये बीएलओ ॲपमध्ये कसं शोधायचं आणि ईसीआय नेट या ॲपमध्ये आपल्याला ते रेकॉर्ड पटकन कसं शोधता येईल याबाबतच्या माहितीसाठीचा आजचा व्हिडिओ आहे. तत्पूर्वी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ आपल्या सर्व बीएलओ बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. सर्वप्रथम आपण आपलं बीएलओचं ॲप उघडतोय. ओपन केल्यानंतर स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हा टॅब आपल्याला इथे दिसतोय. भाषा निवडा, सबमिट करा. सबमिट केल्यानंतर ज्या व्यक्तीचं रेकॉर्ड अनमॅप आहे त्याचं इन्युमरेशन फॉर्म, त्याचं गणनापत्र आपल्या समोर असणार आहे आणि ते शोधण्यासाठी आपल्याला या फिल इन्युमरेशन फॉर्मवर जायचं आहे. स्कॅन क्यूआर ला क्लिक करायचं आहे आणि त्याचं स्कॅनिंग करून घ्यायचं आहे. स्कॅन केल्यानंतर त्या व्यक्तीचं रेकॉर्ड आपल्या समोर शो होईल. त्याच्या फिल फॉर्म या टॅबला जर आपण क्लिक केलं तर त्याचं अशा पद्धतीनं रेकॉर्ड आपल्याला अनमॅप दिसेल, ज्याच्याशी कोणाचंही रेकॉर्ड अद्याप जोडलेलं नाही. आणि जे रेकॉर्ड जोडायचं आहे ते रेकॉर्ड जोडण्यासाठी आपल्याला इथे खाली ग्रँड पॅरेंट्स नेम ॲज पर लास्ट एसआयआर, म्हणजे जर तो स्वतः 2002 मध्ये नाही किंवा त्याचे आई वडील नाही तर त्याच्या आजी आजोबाचं रेकॉर्ड शोधून आपल्याला या ठिकाणी ते सर्च करून त्याला मॅप करायचा आहे. परंतु मित्रांनो, बऱ्याच कमेंट आलेल्या आहेत की इथून ते रेकॉर्ड आपल्याला सापडवता येत नाही किंवा शोधता येत नाही किंवा त्या ग्रँड पॅरेंटची माहिती जर टाकली तर इथे नो रेकॉर्ड फाउंड असं आपल्याला दिसतं किंवा इथे काही सिस्टीम सजेस्टेडचे नावं देखील आपल्याला या ठिकाणी दिसतात. परंतु तो व्यक्ती 2002 मध्ये असेल तर सिस्टीम सजेस्ट करेल. जर तो प्रोजेनी असेल किंवा त्याचं 40 पेक्षा वय कमी असेल तरी द सिस्टीम कोणतंही नाव सजेस्ट करणार नाही. आता जर आपण थोडंसं वरती गेलं तर या सिस्टीम सजेस्टेडच्या शेजारी सर्च नावाचं एक बटन आहे. या सर्च नावाच्या बटनाला जर क्लिक केलं तर आपल्या समोर 4 ऑप्शन दिसतील. त्यातला हा जो मतदार आहे हा अर्थात 40 वर्षाच्या आतला आहे, म्हणजे हा कोणाचा तरी प्रोजेनी आहे. आणि हे प्रोजेनीचं रेकॉर्ड शोधण्यासाठी आपल्याला या मतदाराच्या आई, वडील, आजी किंवा आजोबा यांचं नाव आपल्याकडं असायला हवं. त्याचबरोबर ते कोणत्या यादी भागामध्ये, कुठं, कोणत्या विधानसभा मतदारसंघामध्ये पूर्वी राहत होते याचीही माहिती आपल्याकडे असायला हवी. आता जर आपण इथे तो प्रोजेनी आहे म्हणून इलेक्टर इज प्रोजेनी ऑफ 2002 इलेक्टर याला जर क्लिक केलं तर आपल्या समोर असे 2 ऑप्शन येतात, सर्च बाय लोकेशन फॅमिली आणि सर्च बाय एसी पार्ट या पद्धतीनं. तर सर्च बाय लोकेशन फॅमिली मध्ये सुद्धा आपण जर इथे त्याचं लास्ट एसआयआरचं स्टेट टाकलं, डिस्ट्रिक्ट टाकली, एसी टाकला, पार्ट टाकला, रिलेटिव्हचं नाव देखील टाकलं, त्याच्या पॅरेंट रिलेटिव्हचं नाव जरी टाकलं तरी इथे नो रेकॉर्ड फाउंड येतं. इथे आपल्याला प्रत्यक्षात रेकॉर्ड दिसत नाही. आणि जर आपल्याला डायरेक्ट त्या व्यक्तीचे सगळे यादी भाग क्रमांक, मतदारसंघ क्रमांक आणि अनुक्रमांक माहिती असतील तर आपण सर्च बाय एसी पार्ट नंबर, सिरियल नंबर टाकून त्याचं इथं सर्च केलं तर आपल्याला ते रेकॉर्ड इथं शो होतं. परंतु सर्वात पहिला आपल्याला लास्ट एसआयआरच्या बाबतीतली माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे, तेव्हा या टॅब मधून आपण इथे शोधू शकतो. तर त्यासाठी आपल्याला आता हे रेकॉर्ड शोधायचं आहे आणि बऱ्याच जणांना हे रेकॉर्ड इथं नो फाउंड येतं. बरेच जण कमेंट बॉक्समध्ये नो रेकॉर्ड फाउंडचं सांगितलं जातंय. परंतु आपण यापूर्वी जे ईसीआय नेट नावाचं जे ऍप्लिकेशन आहे, या ठिकाणी हे ईसीआय नेट नावाचं ऍप्लिकेशन मी ओपन करतोय. हे ईसीआय नेट नावाचं ऍप्लिकेशन आपण प्ले स्टोर वरून, ऍप स्टोर वरून डाउनलोड करून घ्या. डाउनलोड केल्यानंतर तुमच्या समोर असा इंटरफेस येईल. या इंटरफेसच्या इथे ह्या पिवळ्या रंगामध्ये सर्च युअर नेम इन लास्ट एसआयआर या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि हा जो मतदार आहे आपण मागील स्क्रीनमध्ये पाहिला त्याच्या वडिलांची माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे किंवा तो कुठे राहत होता याची ही माहिती आपण थोडक्यात घेतलेली आहे आणि त्यानुसार आपल्याला या ठिकाणी सर्च टाकायचे आहेत. समजा उदाहरणार्थ त्याचा जो काही मागील एसआयआरचा जो स्टेट होता तो स्टेट आपण इथे निवडलाय, त्याचा जो काही मागील एसआयआरचा डिस्ट्रिक्ट होता ते आपण निवडलंय आणि
जी काही असेंब्ली होती, विधानसभा मतदारसंघ होता, तो देखील आपण या ठिकाणी निवडलाय. आता पोलिंग स्टेशन नंबर जरी आपल्याला माहित नसला तरी तो नसला तरी आपल्याला निदान विधानसभा मतदारसंघ आपल्याला गावाच्या नावावरून तरी समजतो. आणि ते हे बाकीचं नाही टाकलं तरी चालतंय. आता सर्वात खाली इथे मॅन्डेटरी फील्ड्स मध्ये इलेक्टर फुल नेम इन लास्ट SIR इन 2002 या टॅब मध्ये आपल्याला त्या व्यक्तीच्या वडिलांची, आईची किंवा आजी आजोबा यांची माहिती टाकायची आहे, जी आपल्याला पहिला शो होईल. आपण वडिलांपासून सुरू करू, जेणेकरून आपल्याला जो कोणी व्यक्ती सापडेल किंवा आईचं नाव आपण सर्च करू, त्या जो व्यक्ती आपल्याला सर्वात पहिले सापडेल त्याच्याबरोबर या व्यक्तीला आपल्याला मॅप करायचं आहे. त्यासाठी या व्यक्तीचं वडिलाचं किंवा आईचं नाव आपण या ठिकाणी टाकून घेऊया. आडनावानं शक्यतो सुरुवात करा. मराठीमध्ये टाकलं तर अजून सर्च घेण्यासाठी आपल्याला सोयीस्कर जाईल, जेणेकरून काही नावं आपल्याला स्पेलिंगच्या वेगळ्या कारणास्तव दिसत नाहीत, तर सुटसुटीत मराठीमध्ये नाव सर्च करण्यासाठी आपण या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. तर हे नाव टाकून झाल्यानंतर इथे सर्च ऑप्शन आहे, या सर्चला क्लिक करायचं आहे आणि त्या नावाचे जे काही साधर्म्य असलेले व्यक्ती आहेत त्या विधानसभा मतदारसंघामध्ये ते तुम्हाला अशा पद्धतीनं पाहायला भेटतील. आणि जर तुम्ही हे रेकॉर्ड जर पाहिले तर या रेकॉर्ड्स मध्ये जर जर तुमचं नाव असेल तर ते सगळ्यात पहिल्यांदाच दिसेल, किंवा एक दोन रेकॉर्ड्स त्याच्याशी संदर्भित किंवा तशाच नावाचे असतील तर तुम्हाला ते नाव आणि त्या पोलिंग स्टेशनचं नाव सुद्धा तुम्हाला दिसेल. थोडक्यात त्या गावाचं नाव तुम्हाला दिसेल. आता मला इथे एक रेकॉर्ड शो झालेला आहे, जे मतदाराच्या म्हणण्यानुसार मला ते इथे बरोबर आढळलेलं आहे आणि जे नाव मी टाकलंय ते नाव मला बरोबर सापडलेलं आहे. त्याचा गावाचं नाव आणि हे सर्व माहिती मला मिळालेली आहे. आता हा पार्ट, सिरियल नंबर वगैरे मी हे इन्युमरेशन फॉर्मवर लिहून घेतलाय. आता इथे मला हे रेकॉर्ड फाउंड झालंय, म्हणून मी आता थोडंसं परत एकदा BLO ऍप कडे येतोय. आता BLO ऍप कडे आल्यानंतर मला जे काही माहिती मिळालेली आहे त्यानुसार मी त्या व्यक्तीची जी काही मागील SIR ची माहिती आहे ती या ठिकाणी मी भरून घेत आहे. जे काही SIR चे जे मागील SIR चं स्टेट होतं किंवा जो काही विधानसभा मतदारसंघ होता तो या ठिकाणी मी निवडतोय. त्यानंतर यादी भाग क्रमांक जो काही असेल त्याचा फक्त मी इथे जर क्रमांक टाकला तरी तो क्रमांक मला इथे टाकल्यावर शो होईल, तो मी इथे सिलेक्ट केलाय. त्यानंतर जे काही रेकॉर्ड्स आपल्याला त्याचा सिरियल नंबर मिळालाय तो सिरियल नंबर इथे टाकलाय आणि याला सर्च डिटेलला क्लिक केलंय. सर्च केल्यानंतर आपणासमोर ते रेकॉर्ड इथं आलेलं दिसतंय. अशा पद्धतीनं त्याला आता आपण जसं पूर्वी मागे 3-4 महिने जे मॅपिंग केलं त्या मॅपिंग प्रमाणेच इथे हे टाकायचं आहे. हे रेकॉर्ड आपल्याला दिसलं, याला सिलेक्ट केलंय. सिलेक्ट केल्यानंतर व्हेरीफाय अँड कंटिन्यूला क्लिक करायचं आहे. या व्यक्तीच्या मतदारासोबत काय नातं आहे ते योग्य नातं निवडा. त्यानंतर ही जी जनरल डिटेल्स आहे ही जनरल डिटेल्स अचूक भरून घ्या. त्यानंतर आपल्याला जो काही इन्युमरेशन फॉर्म आहे त्या इन्युमरेशन फॉर्मचा फोटो आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. कॅप्चर फोटोला क्लिक करतोय चूज फाईल करून आणि जे काही EF आहे ती EF कॅप्चर करतोय, चूज करतोय, याला क्रॉप करून घेतोय आणि अशा पद्धतीने आपल्याला ती अपलोड झालेली दिसेल, सक्सेसफुल होईल. मतदार स्वतः उपस्थित असेल तर त्याचा फोटो घ्या किंवा फोटोवरून फोटो काढा आणि नसेल तर काही मॅन्डेटरी नाहीये. त्यानंतर याला सबमिट करा. सबमिट केल्यानंतर फॉर्म सबमिटेड सक्सेसफुल होईल आणि अशा पद्धतीनं जे काही अनमॅप असलेलं रेकॉर्ड आहे ते तुम्हाला मॅप करता येईल. फक्त याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की सिस्टीम मध्ये जे रेकॉर्ड्स इथे फाउंड होत आहेत ऍपमध्ये ते एवढ्या पटकन उपलब्ध होत नाहीत. ते तुम्हाला ECI नेट वरून अगदी सहजपणे उपलब्ध होतात. त्यामुळे ECI नेट ह्या ऍपचा वापर जर केला तर तुम्हाला ते रेकॉर्ड सहजपणे उपलब्ध होतात. कमीत कमी वेळेमध्ये ते त्या ठिकाणी तुम्हाला सर्च देतात आणि तिथून ते तुमचं रेकॉर्ड अचूक शोधून तुम्ही अशा पद्धतीने त्याचं मॅपिंग करून घ्यायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच पद्धतीचे जे काही तुम्हाला येणाऱ्या अडचणींचे व्हिडिओ आहेत ते आपल्या चॅनलवर अपलोड होतील आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व BLO बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद.